नमस्कार सर्वांना. इथून पुढे आपण रोज एक पुरस्कार अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. त्या पुरस्कारांवरती कसे प्रश्न येतील याचा आपण विचार करणार आहोत. तर आज आपला महत्त्वाचा भारतरत्न पुरस्कार या पुरस्काराचा आपण विचार करूयात. आणि नुकतीच आज की आलेली आहे आयोगाची, जो आत्ता तुम्ही राज्यसेवेचा पेपर सोडवला त्यात 15 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण दिलं होतं. त्यातल्या 13 प्रश्न आपले बरोबर दिलेले आहेत आणि 2 प्रश्न ते थोडंसं आपण विचार करण्यामध्ये कमी पडलो, म्हणून त्या ठिकाणी ते 2 प्रश्न आपल्याला व्यवस्थित देता आले नाहीत. पण ते 2 प्रश्नही व्यवस्थित देता येईल, इथून पुढं आपण त्याची काळजी घेऊयात. तर भारतरत्न पुरस्कार असं आपण म्हणतो आहे आणि या वर्षीचं एक वैशिष्ट्य आहे भारतरत्न पुरस्कारांचं. आपण म्हणतो की भारताचा सर्वोच्च सन्मान असं आपण त्याला म्हणतो. आणि यावेळचं वैशिष्ट्य असं आहे, 2024चं प्रथमच असं घडलं की 5 जणांना भारतरत्न सन्मान दिला गेलेला आहे. याच्या अगोदर 1999मध्ये 4 जणांना भारतरत्न सन्मान देण्यात आलेला होता. पण 2024मध्ये प्रथमच असं घडलं की एवढ्या एकदम 5 जणांना भारतरत्न सन्मान देण्यात आलेला आहे. आणि जेव्हापासून भारतरत्न सन्मान द्यायला सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत 2024पर्यंत जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की आत्तापर्यंत 53 जणांना भारतरत्न सन्मान दिलेला दिसतो. त्याच्यामध्ये मग 5 महिलांना भारतरत्न सन्मान आपल्या देशामध्ये मिळालेला आहे, 6 माजी राष्ट्रपतींना मिळालेला आहे आणि पंतप्रधानांचा जर विचार केला तर 9 माजी पंतप्रधान आहेत की त्यांना हा भारतरत्न सन्मान मिळाला आहे आणि 7 माजी मुख्यमंत्री आहेत तर यांनाही भारतरत्न सन्मान मिळाला आहे. म्हणजे महिलांना, त्याच्यानंतर आपण विचार केला राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना, अशा प्रकारचे पुरस्कार. आत्तापर्यंतच्या पुरस्कारांचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात आलं की 53 जणांना आत्तापर्यंत पुरस्कार दिला गेलेला आहे. मग आपण काय विचार करूयात की 2024मध्ये कोणाकोणाला भारतरत्न सन्मान प्राप्त झालेला आहे. लक्षात आलं. आपण 2024चा विचार केला. 2024चा ज्यावेळी विचार केला त्यावेळी आपल्या लक्षात आलं की 5 जण असे आहेत की त्या 5 जणांना भारतरत्न सन्मान प्राप्त झाला. याच्या अगोदर 4 जणांना, सर्वात जास्त व्यक्तींच्या बाबतीत आपण विचार करतोय आता 4 जणांना 1999मध्ये भारतरत्न सन्मान प्राप्त झाला होता. ही त्यावेळेची सर्वाधिक संख्या होती. आणि आता 2024चा विचारला तर 5 जणांना भारतरत्न सन्मान प्राप्त झालेला आहे. आत्तापर्यंत आपण विचार केला 53 जणांना भारतरत्न सन्मान आपल्याला दिलेला दिसतो. त्याच्यामध्ये 5 महिला आपल्याला दिसतात की त्यांना आत्तापर्यंत भारतरत्न सन्मान प्राप्त झालेला आहे. माजी राष्ट्रपतींचाही आपण विचार केला. माजी राष्ट्रपतींचा जर आपण विचार केला तर आपण काय म्हटलं, किती माजी राष्ट्रपतींना भारतरत्न सन्मान प्राप्त झाला आहे तर 6. माजी पंतप्रधानांचा आपण विचार केला. माजी पंतप्रधानांचा विचार केला तर 9 जणांना भारतरत्न सन्मान प्राप्त झालेला दिसतो. आणि माजी मुख्यमंत्र्यांचा जर विचार केला तर आत्तापर्यंत किती माजी मुख्यमंत्र्यांना भारतरत्न सन्मान प्राप्त झाला आहे तर 7 माजी मुख्यमंत्र्यांना. त्याच्यात कर्पूरी ठाकूर हे 2024मध्ये ज्यांना भारतरत्न सन्मान मिळाला आहे त्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश होता. तर अशा प्रकारे 53 जणांना आत्तापर्यंत भारतरत्न सन्मान दिला आहे असं आपण म्हणतो. 24मध्ये कोणाला मिळाला, या ठिकाणी तुम्हाला काही पिक्चर्स दिसत आहेत पहा. वरती कर्पूरी ठाकूर आहेत, त्याच्यानंतर इथे लालकृष्ण अडवाणी आहेत, PV नरसिम्हा राव आहेत, चौधरी चरणसिंह आहेत आणि या ठिकाणी MS स्वामीनाथन आहेत. या 5 जणांना भारतरत्न सन्मान प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. आता या 2024मध्ये ज्या या 5 जणांना भारतरत्न सन्मान प्राप्त झाला आहे त्यांचा आपण विचार करूयात. आपण म्हटलं कोणाकोणाला 2024मध्ये, या ठिकाणी आपण विचार करूयात 2024मध्ये कोणाकोणाला भारतरत्न सन्मान. तर या ठिकाणी कर्पूरी ठाकूर यांच्याविषयी आज आपल्याला माहिती पाहायची. त्याच्यानंतर दुसरे लालकृष्ण अडवाणी, लालकृष्ण अडवाणी हे आहेत. त्याच्यानंतर तिसरे PV नरसिम्हा राव, PV नरसिम्हा राव हे माजी पंतप्रधान पण राहिलेले आहेत. आणि चौथे आहेत चौधरी चरणसिंह. चौधरी
चौधरी चरण सिंह. आणि पाचवे जे आहेत ते आपले कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन हे आहेत. तर या 5 जणांना MS स्वामीनाथन या 5 जणांना पुरस्कार मिळाला आहे. आता या ठिकाणी नुसती नावं आपल्याला विचारात घेऊन चालतील का नाही यांच्याविषयी काही माहिती आपल्याला विचारामध्ये घ्यावी लागेल, की ज्याच्या आधारावर प्रश्न राज्यसेवेमध्ये पण विचारलेला दिसतो आणि कदाचित येणाऱ्या 5 जानेवारीच्या परीक्षेमध्ये किंवा 2025 मध्ये ज्या ज्या परीक्षा होतील तिथे हे प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतील. मग याच्याविषयी एकत्रितपणे सर्व माहिती आपण अभ्यासूयात, की जेणेकरून प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाहीत. या दृष्टिकोनातून भारतरत्न हा पुरस्कार आपण वेगळा घेतोय आणि मग त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा आपण समावेश करणार आहोत. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येतील याचा विचार करूयात, ते मुद्दे कसे विचारले जातील, कुठे फसवलं जाईल याचाही आपण विचार करूयात. तर सुरुवातीला आपण पाहिलं की काय परिस्थिती आहे भारतरत्न पुरस्कारांची, या 2024च्या पुरस्कारांचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण पाहिलं आणि सध्या 2024 मध्ये कोणत्या 5 जणांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालाय हे पण आपण पाहिलं. कर्पूरी ठाकूर. तर या 5 जणांना लालकृष्ण अडवाणी, PV नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंह, MS स्वामीनाथन. ॲक्च्युअल पिक्चर्स तुम्हाला इथं पण पाहायला मिळतील. लक्षात आलं. आता यातले पहिले 4 जण जे आहेत 1, 2, 3 आणि 4 या पहिल्या 4 जणांना कोणत्या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे हे पण प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे. 4 जणांना मिळालाय, 5 जणांना मिळालाय, त्यातल्या पहिल्या 4 जणांना कोणत्या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला तर सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये. या 4 हे जे 4 जण आहेत यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्र या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाले. म्हणजे आपल्या लक्षात आलं की 4 जण असे आहेत की जे राजकारणाशी संबंधित आहेत आणि त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालाय तर सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला. आता आपल्याला विचार करायचे 5वे पण आहेत आपल्या देशातले कृषी शास्त्रज्ञ आहेत MS स्वामीनाथन आहेत आणि मग MS स्वामीनाथन यांना कोणत्या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला. MS स्वामीनाथन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, हे जे आहेत MS स्वामीनाथन किंवा हे जे आहेत MS स्वामीनाथन, तर त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे ज्या 5 जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांना कोणत्या क्षेत्रात हा पुरस्कार मिळाला आहे हे आपल्या लक्षामध्ये आलं. पहिल्या 4 जणांचा आपण विचार केला जे राजकारणाशी संबंधित आहेत. कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंह या 4 सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. आणि आपल्या देशाचे कृषी शास्त्रज्ञ ज्यांचं निधन झालं आहे तर ते MS स्वामीनाथन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे सुरुवातीची एक गोष्ट आपल्या लक्षात आली की कशी विभागणी झाली आहे भारतरत्न पुरस्काराची 2024च्या. आता एक जणांचा आपण अभ्यासूयात. हे 5 जण आहेत, 5 जणांची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. सुरुवातीला कर्पूरी ठाकूर भारतरत्न पुरस्कार. सुरुवातीपासून पाहूयात की यांचा जन्म कुठे झाला, निधन कुठे झाला, यांना कोणती उपाधी देण्यात आलेली, इथून सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं आपण पाहूयात. म्हणजे प्रश्न कसा जरी विचारला तर ते आपल्याला परफेक्टपणे तिथे आठवलं पाहिजे आणि सोडवता आलं पाहिजे कमी वेळेमध्ये. त्यांचा जन्म कधी झाला होता याचा जर विचार केला त्यांचा जन्म 1924 मध्ये झाला होता. 1924 मध्ये यांचा जन्म झाला आणि जन्म कोठे झालेला होता तर समस्तीपूर जिल्ह्यामध्ये. आता समस्तीपूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं पितौझिया. समस्तीपूर जिल्हा आहे. या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये पितौझिया या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता 1924 मध्ये. म्हणजे आता 1924 मध्ये पुढच्या कालावधीमध्ये लक्षात कसं ठेवा की प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस अगोदर यांचा जन्म झाला आहे.
24 जानेवारी 1924. आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाचा स्वीकार केला, पण एक लक्षात ठेवण्यासाठी 24 जानेवारी 2024 यांचा जन्म झाला आहे. कुठे झाला आहे? समस्तीपूर जिल्ह्यात पिथौझिया या ठिकाणी यांचा जन्म झाला. हे कुठं आहे? बिहारमध्ये. एका नाभिक कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला होता. नाभिक कुटुंब, या कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला होता. म्हणजे जन्माची काय स्थिती होती हे तुमच्या लक्षामध्ये आलं. त्यांचं निधन कुठं झालं होतं? तर पटना या ठिकाणी झालेलं होतं. कधी झालं होतं याचा विचार केला तर 1988 निधन या ठिकाणी आपण म्हणत निधन 1988 कुठे झालं होतं? पटना बिहार. पटना बिहार. तर अशा प्रकारे हे बिहारचे आहेत. हे तुमच्या सुरुवातीला लक्षात आलं. तर हे भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचं जन्म आणि त्यांचं निधन, यांना कोणत्या नावानं ओळखलं जात होतं, जनता त्यांना कोणत्या नावाने ओळखत होती, जनतेनं त्यांना कोणती उपाधी दिली ती, याचा जर तुम्ही विचार केला तर यांना जननायक असं म्हटलं जात होतं. जनतेकडून दिली गेलेली उपाधी, जनतेमध्ये मिसळलेला, जनतेबरोबर राहणारा, जनतेची सुखदुःख समजावून घेणारा हा जननायक म्हणून यांना उपाधी जनतेनं दिलेली होती. लक्षात आलं? आता कर्पूरी ठाकूर यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता? स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये यांचा जन्म झाला होता 1924 असं आपण म्हणतोय. साहजिकच आहे त्यावेळेचे जे राष्ट्रीय नेते होते त्यांचा या कर्पूरी ठाकूर यांच्यावरती प्रभाव दिसून येतो. म्हणजे कोण? आपले ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो ते महात्मा गांधींचा प्रभाव यांच्यावरती दिसून येतो. त्याशिवाय सत्यनारायण सिन्हा म्हणून एक व्यक्तिमत्व होतं, त्यांचा सुद्धा प्रभाव कर्पूरी ठाकूर यांच्यावरती दिसून येतो. कोणत्या पक्षाचा प्रभाव, कोणत्या विचारसरणीचा प्रभाव या कर्पूरी ठाकूर यांच्यावरती दिसून येतो हे पण आपल्याला थोडंसं माहिती करून घ्यावी लागेल. तर समाजवादी विचारसरणी, सुरुवातीला आपण म्हटलं की कोणाचा प्रभाव आहे यांच्यावरती. प्रभावाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर महात्मा गांधी यांचा प्रभाव आहे. सत्यनारायण सिन्हा यांचा प्रभाव त्यांच्यावरती आहे. आणि कोणत्या विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर आढळून आला तर तो समाजवादी विचारसरणीचा पगडा किंवा समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावरती होता. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावरती होता. भारतरत्न कर्पूरी ठाकूर जन्म निधन बिहारचे आहेत हे आपल्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट आपण पाहिली, थोडंसं शांतपणे विचार करा त्यांचा प्रभाव कोणाचा होता. 1924 जन्म झाला होता, महात्मा गांधींचा प्रभाव होता. त्याच्यानंतर आपण विचार केला सत्यनारायण सिन्हा यांचा प्रभाव होता. कोणत्या विचारसरणीचा प्रभाव होता? समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावरती होता. साहजिकच आहे त्या काळातील जे राष्ट्रीय नेते होते त्या राष्ट्रीय नेत्यांवर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. तसाच प्रभाव यांच्यावरती पण होता हे आपल्याला लक्षात ठेवता आहे. आता हे झालं प्रभाव. ते कोणकोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते त्याचा पण आपण विचार करूयात. या ठिकाणी आपण विचार करूयात. राजकीय पक्षांचा प्रभाव होता. कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होत्या त्याचा पण आपण विचार करूयात. कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होते? तर समाजवादी पक्ष, समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. साहजिकच आहे समाजवादी पक्षाशी ते संबंधित होते. भारतीय क्रांती दलाशी ते संबंधित होते, जनता पक्षाशी संबंधित होते आणि लोकदलाशी सुद्धा संबंधित होते. म्हणजे कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होते? हे जे कर्पूरी ठाकूर आहेत ते कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होते याचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल की सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीचा समाजवादी पक्ष या पक्षाशी संबंधित होता. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावरती होता, समाजवादी पक्षाशी संबंधित होता. त्या कालावधीमध्ये जी काय महत्त्वाची राजकीय दलं त्यांच्या विचारसरणीशी संबंधित होते, त्यांच्या विचारसरणीशी जुळणारी होती, अशा राजकीय पक्षांशी ते संबंधित होते. त्यातला हा समाजवादी पक्ष.
त्याच्यानंतर येईल भारतीय क्रांती दल, भारतीय क्रांती दल याच्याशी संबंधित होते. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं जनता पक्ष, जनता पक्षाशी सुद्धा संबंधित होत आहे. जनता पक्ष, लोकदल ह्या पक्षांशी त्यांचा संबंध होता. कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होत आहे, तर या राजकीय पक्षांशी संबंधित होत आहे हे आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 1924 मध्ये झाला, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीमध्ये ते तरुण झालेले असावेत, साहजिकच आहे. तर मग यांनी कोणत्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला होता का? कोणत्या याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. तर लक्षात ठेवायचं, यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. 1942ची जी भारत छोडो चळवळ होती त्यामध्ये यांचा सहभाग होता. कुठे कुठे स्वातंत्र्य चळवळीत पहा, 1942ची भारत छोडो चळवळ, भारत छोडो चळवळ या चळवळीमध्ये यांचा सहभाग होता. शिवाय त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात अटक सुद्धा झाली होती. तुम्हाला जर एखादं विधान आलं की भारत छोडो चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांना अटक सुद्धा झालेली होती, तर ते विधान बरोबर आहे. आणि मग स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अटक झाल्यानंतर ते जवळजवळ 26 महिने तुरुंगामध्ये यांनी काढलेले होते. तर अशा प्रकारे यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सुद्धा सहभाग घेतलेला होता, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना अटक सुद्धा झाली होती आणि किती महिने तुरुंगवास भोगला, तर 26 महिने त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता. आता पुढं भारत स्वातंत्र्य झाला, मग त्यांनी राजकीय जीवनामध्ये त्यांचा प्रवास कोणत्या प्रकारे होता त्याचाही आपल्याला विचार करता येईल. पहिल्यांदा कुठून निवडून आले होते? पहिल्यांदा विधानसभेवर 1952 मध्ये आपण या ठिकाणी म्हणूयात राजकीय प्रवास. मग विचार करूयात त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे. राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे आपण म्हटलं सुरुवातीला 1952 मध्ये ताजपूर या विधानसभा मतदारसंघामधून ते प्रथम निवडून आलेले आपल्याला दिसतात. ताजपूर येथून निवडून आले पहिल्यांदा 1952 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी बरीच पदं भूषवली. त्या ठिकाणी बिहारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्र्यांचं सुद्धा पद भूषवलेलं होतं. शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा काम केलं. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये काम केलं. एवढंच नाही तर बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. उपमुख्यमंत्री बिहारच्या बाबतीत आपण विचार करतोय, बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून यांनी काम केलेलं होतं. लक्षात आलं. त्याच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलं. मुख्यमंत्री, आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना ते कोणत्या पक्षामार्फत मुख्यमंत्री झालेले होते, तर त्या ठिकाणी क्रांती दल हा पक्ष होता. तर त्यावेळी ते मुख्यमंत्री झाले होते. सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1970-71ची ही गोष्ट आहे. त्यावेळी ते क्रांती दल या राजकीय पक्षाशी संबंधित होते. ज्यावेळी सुरुवातीला पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी क्रांती दलाशी संबंधित होते. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की ही कधीची गोष्ट आहे, 1970-71ला ज्यावेळेस ते बिहारचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते क्रांती दलाशी संबंधित होते. पुढे जनता पक्षामार्फत सुद्धा ते बिहारचे मुख्यमंत्री झालेले होते. जनता पक्षामार्फत जे बिहारचे मुख्यमंत्री झाले तो त्यांचा कालावधी होता 1977च्या दरम्यान 1979च्या दरम्यान. आणि हे कोणामार्फत झालेले होते तर जनता पक्षामार्फत. म्हणजे या ठिकाणी दोनदा ते बिहारचे मुख्यमंत्री झालेत का? झालेत. 70-71 मध्ये क्रांती दलाशी संबंधित होत्या बिहारचे मुख्यमंत्री असताना, 77-79 मध्ये जनता पक्षाशी संबंधित होते. आणि बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. तशा प्रकारे कर्पूरी ठाकूर यांच्याविषयीची माहिती, एवढी माहिती आपल्याला असली
आणि कदाचित राज्यसेवा पूर्वपरीक्षेला याच्यावरती प्रश्न आला होता, म्हणजे याच्यावरतीच प्रश्न असेल असं नाही, तर उरलेले जे आहेत 14 त्याच्यावरती असा एखादा प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे, दाटपणे अपेक्षित आहे. ते आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की हा आहे जीवन प्रवास कर्पूरी ठाकूर यांचा. थोडक्यात रिव्हिजन आपण करूयात. रिव्हिजनमध्ये आपण जन्म 24 जानेवारी 1924 मध्ये, पितौझिया समस्तीपूर बिहार, नाभिक समाजातून नाभिक कुटुंबातून आलेले, जनतेने दिलेली उपाधी जननायक असं त्यांना म्हटलं जातं. निधन 1988 मध्ये पटना बिहार या ठिकाणी झालेलं होतं. त्यांच्यावर प्रभाव कोणाकोणाचा होता? महात्मा गांधी, सत्यनारायण सिन्हा, कोणत्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावरती होता? समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावरती होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ते कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होतं. समाजवादी पक्ष, भारतीय क्रांती दल. मग आपण या ठिकाणी पाहिलं की भारतीय क्रांती दलाच्या क्रांती दलामार्फत मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी 70-71 मध्ये काम केलंय. तशा प्रकारे जनता पक्ष, लोकदल यातले भारतीय क्रांती दल आणि जनता पक्ष या दोन्ही पक्षांमार्फत त्यांनी बिहारचं मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री ते ठरलेले आहेत. त्यांनी पहिली निवडणूक कुठून लढली होती? तर ताजपूरमधून लढलेली होती. शिक्षण मंत्री म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, मुख्यमंत्री म्हणून 2दा काम केलं. अशा प्रकारे आपण त्यांची माहिती पाहिली. आता दुसरे कोण आहेत पहा. दुसरे या ठिकाणी आहेत लालकृष्ण अडवाणी. दुसरे भारतरत्न पुरस्कार मिळवणारं व्यक्तिमत्व आपल्याला दिसत आहे लालकृष्ण अडवाणींचं. मग लालकृष्ण अडवाणींबद्दल आता आपण माहिती पाहूयात. सुरुवातीला यांचा जन्म कुठे झाला होता त्याचा विचार करूयात. जन्माचा जर विचार केला तर पाकिस्तान, कराची या ठिकाणी यांचा जन्म झालेला होता. कराची, पाकिस्तान या ठिकाणी जन्म झाला होता. कधी जन्म झाला होता? त्यांचा जन्म झालेला होता 8 नोव्हेंबर 1927 मध्ये. जन्म कुठे झाला होता पहा. 8 नोव्हेंबर 1927 मध्ये यांचा जन्म झालेला होता. ठीक आहे, जन्म झाला होता यांचा. आपल्याला लक्षात आलं पाकिस्तानमध्ये झालेला होता. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतलेलं होतं? 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते कराचीमध्ये घेतलं. 10वी पर्यंत शिक्षण कराची शहरामध्ये घेतलं. कराची शहरामध्ये सेंट पॅट्रिक स्कूल होता. त्या स्कूलमध्ये यांनी शिक्षण घेतलेलं होतं. सेंट पॅट्रिक स्कूल या स्कूलमध्ये यांचं शिक्षण सुरुवातीच्या कालावधीमध्ये झालं होतं. आणि पदवी कशामध्ये घेतली? कायद्याची पदवी यांनी घेतलेली. मुंबईचं एक गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे त्याच्यामधून यांनी कायद्याची पदवी घेतली होती. पदवी कोणती घेतली होती त्याचा आपण विचार करूयात. पदवी तर कायद्याची पदवी घेतली होती. कायद्याची पदवी या ठिकाणी त्यांनी घेतलेली दिसते. कुठून घेतली होती? मुंबईचं लॉ गव्हर्नमेंट कॉलेज या कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली होती. तर अशा प्रकारे हे त्यांचं शिक्षण आहे हे आपल्या लक्षात येतं. आता स्वातंत्र्यपूर्व कालावधीमधील त्यांचं राजकीय जीवन, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये 1942ची गोष्ट आहे की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सामील झालेले होते. हे आपल्या सर्वांना माहिती की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. तशा प्रकारे आता त्यांचा जो जीवन प्रवास आहे त्याचा जर विचार केला तर त्यांनी, आपण याला म्हणतो की व्यवसाय काय केला, तर शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं होतं त्यांनी. आपलं जर विधान आलं की त्यांनी शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं. कुठं शिक्षक म्हणून काम केलेलं होतं त्यांनी? कराची या ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. कराची या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलेलं होतं. लक्षात आलं? कोणत्या हायस्कूलमध्ये केलं होतं? कदाचित हे नाहीत विचारणार पण तुम्हाला माहिती असू द्या. मॉडेल हायस्कूल होतं. मॉडेल नावाचं. या ठिकाणी त्यांनी
शिक्षक म्हणूनही काम केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षकाची सुद्धा नोकरी पत्करलेली होती. मॉडेल हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून कराची या ठिकाणी काम केलेलं होतं. आता त्यांचा जीवन प्रवास कसा होता ते थोडक्यात आपण पाहूयात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा जीवन प्रवास कसा कसा होता त्यांचा. जनसंघ पक्षाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं. ऑर्गनायझरमध्ये सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. कशामध्ये सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केलं होतं, तर ऑर्गनायझरमध्ये सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केलं. प्रथम राज्यसभेमध्ये प्रवेश त्यांनी केला. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. जनसंघाचं अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. शिवाय त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या पदव्या त्या ठिकाणी त्यांनी कोणकोणती पदं भूषवलेली होती. माहिती आणि प्रसारण मंत्री, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस म्हणून काम केलं. भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्याच्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. उपपंतप्रधान ते आपल्या देशाचे होते. 3 वेळा भाजपचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. 5 वेळा लोकसभेचं खासदारपद त्यांनी भूषवलं होतं. 4 वेळा राज्यसभेचं खासदारपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्या देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्री ते राहिले होते. संसदेमधील सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून ते राहिलेलं व्यक्तिमत्व होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या सहसंस्थापकापैकी एक आहेत. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून यातले कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणत्या मुद्द्यावर जास्त भर द्यायचा आहे त्याचा आपण विचार करूया. सुरुवातीला सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी कशामध्ये काम केलं होतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक, ऑर्गनायझरमध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. त्याच्यानंतर आणीबाणीच्या काळात यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं पद भूषवलं होतं. हे 3 मुद्दे पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गृहमंत्री म्हणून काम केलं. हे पण देशाचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्याच्यानंतर लोकसभेचं खासदारपद किती वेळा भूषवलं आहे आणि राज्यसभेचं खासदारपद किती वेळा भूषवलं हे उलटं करतील. इथे लक्ष ठेवा की उलटं आपल्याला विधान देतील की त्यांनी आत्तापर्यंत 5 वेळा राज्यसभेचं खासदारपद भूषवलेलं आहे किंवा 4 वेळा लोकसभेचं खासदारपद भूषवलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की 5 वेळा लोकसभेचं खासदारपद त्यांनी भूषवलं आहे आणि 4 वेळा राज्यसभेचं खासदारपद त्यांनी भूषवलं आहे. म्हणजे इथे 4 मुद्द्यांवरती भर देणं आपल्याला महत्त्वाचं आहे. गृहमंत्री, उपपंतप्रधान, 5 वेळा लोकसभेचं खासदारपद, 4 वेळा राज्यसभेचं खासदारपद, ह्या गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या, विधानामध्ये आणखी काय दिलं जाऊ शकेल. सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणून यांना ओळखलं जातं. हो, विधान बरोबर आहे. संसदेतील सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते ते राहिलेले आहेत असं विधान आलं तर ते सुद्धा बरोबर आहे. तशा प्रकारे इथली 2 विधानं, त्यानंतर इथली 4 विधानं आणि या ठिकाणी असलेली 3 विधानं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यांच्या बाबतीमध्ये. लक्षात आलं. तशा प्रकारे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी काही गोष्टी पण आपल्याला केलेल्या दिसतात की आपल्या देशाच्या राजकारणामध्ये त्यांच्या ठसा उमटलेला दिसतो. राम रथयात्रा सुद्धा यांनी सुरू केलेली होती. तर ही राम रथयात्रेला कधी सुरुवात झाली होती. रथयात्रेला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी आम्ही साधारणपणे 8वी मध्ये होतो. 1990ची ही घटना. त्यांनी 25 सप्टेंबर 1990ला ही राम रथयात्रा सुरू केलेली होती. कुठून सुरू केलेली होती राम रथयात्रा? सोमनाथ, गुजरातमधील सोमनाथ या ठिकाणावरून रथयात्रा सुरू केलेली होती आणि ती रथयात्रा कुठेपर्यंत जाणार होती? सोमनाथ ते अयोध्या अशी राम रथयात्रा होती. आणि मग यांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी या लालकृष्ण अडवाणींना समस्तीपूरमध्ये अटक केली होती. या राम रथयात्रेमुळे समस्तीपूरमध्ये यांना अटक केलेली होती. लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं त्या ठिकाणी आणि त्यांनी
या लालकृष्ण अडवाणींना राम रथयात्रेच्या वेळी अटक सुद्धा केलेला होता. ते आता आणखी एक काय विचारतील, तर यांना कुठला सन्मान मिळाला आहे का भारत सरकारमार्फत? भारतरत्न तर मिळाला आहे म्हणूनच आपण अभ्यासतोय, पण 2015मध्ये यांना पद्मविभूषण हा सन्मान मिळाला होता. तर ते पण आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. 2015 मध्ये पद्मविभूषण हा सन्मान मिळालेला होता. तशा प्रकारे लालकृष्ण अडवाणींचं एवढं आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल की परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसाही प्रश्न आला तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात रिव्हिजन करून लगेच पुढे जाऊयात आपण. जन्म कराची पाकिस्तान 8 नोव्हेंबर 1927. 10वीपर्यंतचं शिक्षण कराचीमध्ये झालं. सेंट पॅट्रिक स्कूल नावाचं ती स्कूल होतं. पदवी कायद्याची घेतली आहे. मुंबई लॉ गव्हर्नमेंट कॉलेजमधून घेतली आहे. त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षकाची नोकरीसुद्धा पत्करली होती. कराचीला त्यांनी मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं होतं. त्याच्यानंतर आपण म्हटलं राम रथयात्रा काढली होती सोमनाथ ते अयोध्या. या रथयात्रेच्या वेळी समस्तीपूरमध्ये त्यांना अटक झाली. लालू प्रसाद यादवांच्या कालावधीमध्ये भारत सरकारनं त्यांना 2015मध्ये एक सन्मान दिलेला होता. तो सन्मान होता पद्मविभूषण. हे पण लक्षात ठेवा. हे विधान हे चुकवतील. 2014मध्ये दिलता, 13मध्ये दिलता, का 19मध्ये दिलता, तर 2015मध्ये पद्मविभूषण दिलतं, हे लक्षात ठेवायचं. आणि पुढे आपण त्यांचा पाहिला की स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा त्यांचा जीवन प्रवास कोणत्या प्रकारे होता, तर त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. ऑर्गनायझरमध्ये त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केलेलं होतं. पहिल्यांदा त्यांचा प्रवेश राज्यसभेमध्ये झाला. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आलेली होती, असं पण विधान बरोबर आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्यानंतर गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. उपपंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर 5 वेळा लोकसभेचं खासदारपद भूषवलं. 4 वेळा राज्यसभेचं खासदारपद भूषवलं. त्यानंतर भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. संसदेमधील सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवावे लागतात. आणि भारतरत्न सन्मान त्यांना 2024मध्ये मिळाला. आणि अशाच प्रकारे 2015मध्ये त्यांना पद्मविभूषण हा सुद्धा सन्मान मिळाला होता. कदाचित असंही विचारतील चुकवण्यासाठी, 2015मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता, पद्मविभूषण प्राप्त झाला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरं व्यक्तिमत्व पाहूयात भारतरत्न मिळवलेलं. हे आहेत आपल्या पूर्व पंतप्रधान PV नरसिम्हा राव. त्यांचा आपण विचार करूयात. PV नरसिम्हा राव यांना सुद्धा भारतरत्न सन्मान मिळाला आहे. यांचा जन्म कुठे झाला आहे? आंध्र प्रदेशमध्ये झाला 1921मध्ये. 1921मध्ये आंध्र प्रदेश वांगारा, आंध्र प्रदेश या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. मरणोत्तर मिळालेला यांना. यांचा मृत्यू झालेला होता 2004मध्ये नवी दिल्लीला. 2004मध्ये नवी दिल्ली. यांच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवावे लागतील असे पंतप्रधान आहेत. अनेक उदारमतवादी धोरणं यांच्याच कालावधीमध्ये आपण स्वीकारलेले आहेत. 1991मध्ये ज्यावेळी आर्थिक संकट आपल्यावरती आलेलं होतं त्यावेळी यांच्याच काळामध्ये ते आलेलं होतं. त्यातनं भारताला सावरण्याचं काम यांच्याच नेतृत्वाखाली झालं होतं. कोणत्या पक्षाशी संबंधित होते हे तुम्हाला मला सहजपणे माहिती आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. कोणत्या पक्षाशी संबंधित होतं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व. त्याचा जन्म, यांचा मृत्यू कोणत्या पक्षाशी संबंधित होतं हे पण सुरुवातीची माहिती पाहिली. आता यांचं शिक्षण कुठे झालं त्याचा आपण विचार करूयात. शिक्षणाचा जर विचार केला तर तुम्हाला कदाचित हे माहिती असावं की महाराष्ट्रामध्ये यांचं शिक्षण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता कुठे कुठे यांचं शिक्षण झालं? उस्मानिया विद्यापीठ या ठिकाणी कुठे कुठे झालं ते मी तुम्हाला सांगतो. पुणे महाराष्ट्राकडे पण येऊयात. कुठे कुठे शिक्षण झालं?
कोणत्या विद्यापीठामध्ये? उस्मानिया विद्यापीठ, हे पण विद्यापीठ लक्षात ठेवा, त्यांच्याशी संबंधित आहे. उस्मानिया विद्यापीठ या ठिकाणी शिक्षण झालं. शिवाय मुंबई आणि नागपूर विद्यापीठामधून त्यांनी BSc आणि वकिलीचं शिक्षण सुद्धा घेतलेलं होतं. मुंबई नागपूर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ या ठिकाणावरून त्यांनी BSc आणि वकिली याचं शिक्षण घेतलेलं होतं. म्हणजे कशाचं शिक्षण ते पण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. BSc वकिली याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. म्हणजे शिक्षण कुठे कुठे पार पडलं आहे ह्या काही गोष्टी जर विचारल्या आपल्याला तर स्वातंत्र्य चळवळीत यांचा सहभाग होता का? आता यांचा जन्म कधी झाला? 21ला झाला आहे. म्हणजे आपल्याला विचार करता येईल की स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीच्या कालावधीमध्ये हे तरुण व्यक्तिमत्व होता. आणि मग हैदराबाद या ठिकाणी एक वंदे मातरम आंदोलन झालेलं होतं 1938 मध्ये. या वंदे मातरम आंदोलनाशी हे PV नरसिंहराव संबंधित होते. आपल्याला जर विचारलं की हैदराबाद राज्यामधील वंदे मातरम आंदोलनाशी ते संबंधित होते तर लक्षात ठेवायचं संबंधित होते. आपण या ठिकाणी म्हणूयात त्यांच्या कार्याबद्दल. 1938 मध्ये हैदराबाद राज्यातील वंदे मातरम या आंदोलनाशी संबंधित वंदे मातरम या आंदोलनाशी संबंधित होते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये ते 1938 मध्ये हैदराबाद राज्यातील वंदे मातरम या आंदोलनाशी संबंधित होते. लक्षात आलं. पंतप्रधान म्हणून सुद्धा काम केलं आपल्या देशाचं. तर एक गोष्ट यांच्या बाबतीत सांगितली जाते की काँग्रेसमध्ये नेहरू गांधी कुटुंबांशिवाय 5 वर्ष पंतप्रधान म्हणून काम करणारं पहिलं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ते PV नरसिम्हा राव. 5 वर्ष नेहरू गांधी कुटुंबांव्यतिरिक्त 5 वर्ष पंतप्रधान म्हणून यांनी काम केलेलं होतं. शिवाय पंतप्रधान म्हणून काम केलेले दक्षिण भारतामधील पहिलं व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान म्हणून, पूर्व प्रधानमंत्री, पंतप्रधान, दक्षिण भारत पहिले व्यक्तिमत्व, दक्षिण भारतातला पहिले व्यक्तिमत्व, दक्षिण भारतातील पहिलं व्यक्तिमत्व आहे पंतप्रधान म्हणून काम करणारा. आपण म्हटलं नेहरू गांधी परिवाराशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 5 वर्ष पंतप्रधान म्हणून काम करणारे पहिलं व्यक्तिमत्व असं आपण त्यांचं मानतो. आता यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास कसा होता त्याचा आपण विचार करूयात. नरसिम्हा राव यांचा जर विचार केला तर त्यांच्या राजकीय जीवनाच्या प्रवासाविषयी आपण चर्चा करूयात. आता राजकीय जीवन, कोणत्या प्रकारचं राजकीय जीवन होतं? आंध्र प्रदेशाच्या विधानसभेचं सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. आंध्र प्रदेश म्हणजे दक्षिणेतलं कोणतं तत्कालीन राज्य? आंध्र प्रदेश. कारण आत्ताचं जे आहे त्याची विभागणी झालेली आपल्याला दिसते आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये. त्यावेळी ते एकत्र होतं. मग आंध्र प्रदेशामध्ये विधानसभेचं सदस्य म्हणून त्यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं. आणखी काय काय काम केलंय त्याचा आपण विचार करूयात. आंध्र प्रदेशचे 4थे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आंध्र प्रदेश 4थे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणखी काय सांगता येईल? किती वेळा लोकसभेचे सदस्य होते याचा जर तुम्ही विचार केला तर 4 वेळा लोकसभेचे सदस्य होते. आता या ठिकाणी आपण राजकीय जीवनाचा पाहूयात. आंध्र प्रदेशामध्ये आपण म्हटलं तर 4 वेळा लोकसभा सदस्य, 4 वेळा लोकसभेचे सदस्य होते. हे लक्षात ठेवा. किती वेळा लोकसभा सदस्यपदी होते? 4 वेळा लोकसभेचे सदस्य होते. कोणकोणती पद भूषवली? गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री,
गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. कोणकोणती पदं भूषवलेली होती? परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणखी जर विचार केला तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. संरक्षण मंत्री. आपल्या देशाचे कितवे पंतप्रधान ते ठरले होते हे पण एखाद्या विधानामध्ये विचारते. भारताचे 9वे पंतप्रधान ते ठरले होते. आपण या ठिकाणी पाहूयात का? इथे जे आपण पाहिलं आहे पंतप्रधानांचा कालावधी इथे पाहूयात. नाही तर कोणकोणती पदं 9वे पंतप्रधान हे पण विधानामध्ये जर विचारलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 9वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणखी काय आपल्याला सांगता येईल तर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. INC इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष. पण ही पदं आपल्याला महत्त्वाची वरची केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, 9वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं आहे. शिवाय इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. आता या ठिकाणी एका मासिकाचं त्यांनी संपादन सुद्धा केलं. एक तेलुगू साप्ताहिक होतं, काकतीय पत्रिका. त्याचं नाव काकतीय पत्रिका. हे लक्षात ठेवा नाव, काकतीय पत्रिका. काकतीय पत्रिका लक्षात आलं. तेलुगू साप्ताहिक होतं हे. याचे संपादक होते ते तेलुगू साप्ताहिक याचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. याचे संपादक म्हणून काम केलं. काकतीय पत्रिका तेलुगू साप्ताहिक आहे, याचं संपादक म्हणून काम केलेलं आहे. लक्षात आलं. 4 वेळा लोकसभेचे सदस्य होते हे आपल्याला माहिती आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पण यांचं योगदान होतं. सुरुवातीलाच मी म्हटलं की भारतामध्ये विविध प्रकारच्या ज्या उदारमतवादी सुधारणा दिसून आल्या 1991 नंतरच्या कालावधीमध्ये, तर त्यांचं नेतृत्व करणारे हे PV नरसिम्हा राव होते. लक्षात आलं. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा यांचं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे आपलं तिसरं व्यक्तिमत्व आपण अभ्यासलं की PV नरसिम्हा राव. वांगारा आंध्र प्रदेश. जन्म 1921ला. 2004 मध्ये नवी दिल्लीमध्ये मृत्यू. त्याच्यानंतर उस्मानिया विद्यापीठ, मुंबई, नागपूर विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. BSc आणि वकिलीची पदवी त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान 9वे पंतप्रधान ठरले असं आपण म्हणतो. पंतप्रधान होणारे दक्षिण भारतातील पहिलं व्यक्तिमत्व, पंतप्रधान होणारे नेहरू गांधी कुटुंबांशिवाय 5 वर्ष पंतप्रधान पदावर राहिलेलं त्यांच्या पक्षातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणत्या आंदोलनाशी संबंध होता का स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये? तर 1938 मध्ये हैदराबाद राज्यातील वंदे मातरम या आंदोलनाशी ते संबंधित होतं. 4 वेळा लोकसभेचे सदस्य होते. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेचे सदस्य, आंध्र प्रदेशाचे 4थे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर कोणकोणती पदं भूषवलीत पहा. 4 वेळा लोकसभेचे सदस्य, शिवाय केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, 9वे पंतप्रधान, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष. त्यानंतर एक तेलुगू साप्ताहिक होतं काकतीय पत्रिका म्हणून, त्याचं संपादक म्हणून सुद्धा काम केलं. आता आपलं 4थं व्यक्तिमत्व चौधरी चरण सिंह यांचा आपण विचार करूयात. चौधरी चरण सिंह. चौधरी चरण सिंह यांचा जन्म कुठे झाला? नूरपूर, उत्तर प्रदेश. नूरपूर UP या ठिकाणी चौधरी चरण सिंह यांचा जन्म झालेला आहे. कधी झाला होता? 1902 मध्ये झाला होता. 1902 म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीमध्ये यांचा काय सहभाग होता का याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. जन्म नूरपूर, उत्तर प्रदेश. 1902 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आता यांचा जन्मदिन जो आहे तो पण महत्त्वाचा आहे. 23 डिसेंबर 1902 हा जन्मदिन काय म्हणून पाळला जातो? 23 डिसेंबर हा दिवस त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शेतकरी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय शेतकरी
दिन म्हणून साजरा केला जातो. हे पण विधान लक्षात ठेवा. राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्यांना कोणती उपाधी दिली गेलेली आहे का? हो, दिली गेलेली. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्याला हे पण विधानामध्ये विचारतील. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. ही उपाधी त्यांना दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी कामं केली, आंदोलनं केली, शेतकऱ्यांमध्ये मिसळले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या समस्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न केले, त्यांच्या समस्यासाठी त्यांनी सरकारशी लढा दिला, म्हणून शेतकऱ्यांचे कैवारी. लक्षात आलं? म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून ओळखला जातो. निधन कधी झालं? 1987 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. म्हणजे 85 वर्षांचं दीर्घायुष्य त्यांना लाभलेलं आपल्याला दिसून येतं. जन्म कधी झालाय पहा, मृत्यू कधी झालाय पहा. 23 डिसेंबरला जन्म झाला होता, 29 डिसेंबरला मृत्यू झालाय, पण 1987 मध्ये मृत्यू. 29 डिसेंबर 1987ला, म्हणजे 85 वर्षांचं दीर्घायुष्य त्यांना लाभलेलं आपल्याला दिसून येतं. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली होती. निधन कुठं झालं? नवी दिल्ली या ठिकाणी त्यांचं निधन झालं आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी त्यांचं निधन झालं आहे. चौधरी चरण सिंह. लक्षात आलं? आपण नेहमी ऐकतो चौधरी चरण सिंह. निवडणूक आली की यांचा मुद्दा, यांच्या नावाने शपथा घेतात, त्यांच्याविषयी बोलतात. ते चौधरी चरण सिंह आहेत तरी कोण हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. यांची पदवी कोणती होती? शिक्षण काय झालं होतं? यांनी मेरठमधून MA ची पदवी घेतलेली होती. पदवी आपण या ठिकाणी पाहूयात. पदवी मेरठमधून MA ची पदवी कुठून घेतली होती? मेरठ इथून MA ची पदवी. शिवाय आपण उल्लेख केला कायद्याची सुद्धा पदवी त्यांनी इथून घेतली. कायद्याची पदवी इथूनच त्यांनी कायद्याची सुद्धा पदवी घेतली होती. तशा प्रकारे त्यांचे काही माहिती. जन्म नूरपूर उत्तर प्रदेश 1902. 23 डिसेंबरला. 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून पाळला जातो. शेतकऱ्यांचे कैवारी असं त्यांना म्हणतात. मृत्यू 29 डिसेंबर 1987. नवी दिल्लीला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं शिक्षण MA ची पदवी मेरठमधून आणि कायद्याची पदवी MA ची आणि कायद्याची पदवी मेरठमधून त्यांनी घेतलेली होती. आता स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता, कारण 1902 मध्ये जन्म झाला, म्हणजे पुढची 30-40 वर्ष त्यांना स्वातंत्र्य चळवळीकडे, म्हणजे 20 साधारणपणे आपण विचार करतो की 20 वर्षानंतर 1922 नंतर 1925 नंतर त्यांना पुढची 10-12 वर्ष त्यांनी काय काम केलं का स्वातंत्र्य चळवळीमध्ये? हो, 1930चा जो मिठाचा कायदा होता त्या मिठाच्या कायद्याचं उल्लंघन यांनी केलं आणि ब्रिटिशांनी त्या मिठाच्या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल चौधरी चरण सिंह यांना 12 वर्ष तुरुंगामध्ये पाठवलं होतं. चौधरी चरण सिंह नुसतं नाव तुम्हाला मला माहिती आहे, त्यांचं कर्तव्य आज आपण अभ्यासतोय. त्यांना भारतरत्न सन्मान प्राप्त झाला. मग भारतरत्न का म्हटलं गेलं हे आता याची प्रचिती तुम्हाला मला येते. 1930 आपण म्हणतोय. यांचं काम मिठाच्या कायद्याचं उल्लंघन केलं होतं यांनी. मिठाच्या कायद्याचे उल्लंघन आणि त्याबद्दल त्यांना 12 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. एक स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचं कार्य तुमच्या लक्षामध्ये येईल. आता आपण त्यांचं राजकीय जीवन काय होतं त्याचा विचार करूयात. राजकीय जीवनाचा आपण त्यांचा विचार करूयात. राजकीय जीवन त्यांचं काय होतं त्याचा विचार करूयात. पहिल्यांदा कोणत्या विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले, कुठून निवडून आले त्याचा आपण विचार करूयात. उत्तर प्रदेशामधून छपरोली या ठिकाणामधून ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले होते. छपरोली, उत्तर प्रदेशामधील छपरोली या ठिकाणावरून
विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले होते. छपरवली या ठिकाणावर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले होते. लक्षात आलं? कधी? 1937 मध्ये, 1937 मध्ये. राजकीय जीवन कसं होतं त्याचा आपण थोडासा विचार करतोय. त्यांचा कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना यांनी केलेली होती का? हो, भारतीय क्रांती दल या राजकीय पक्षाची स्थापना यांनी केली होती. भारतीय क्रांती दल कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती? भारतीय क्रांती दल या राजकीय पक्षाची स्थापना चौधरी चरण सिंह यांनी केलेली होती. कधी स्थापना केलेली होती? 1967 मध्ये त्यांनी भारतीय क्रांती दल या राजकीय पक्षाची स्थापना केलेली होती. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले होते का? हो, झाले होते. त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केले. 67, 68 आणि 1970 मध्ये मुख्यमंत्री. कुठले मुख्यमंत्री होते? यूपीचे मुख्यमंत्री. 1970 या कालावधीमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलं. 1967, 68 आणि 70 मध्ये. लक्षात आलं? पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी जो पक्ष स्थापन केलेला होता त्या पक्षाचं त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण केलेलं होतं. त्या पक्षाचं नाव होतं संयुक्त सोशालिस्ट पार्टी. याच्यामध्ये विलिनीकरण केलं पुढच्या कालावधीमध्ये. भारतीय क्रांती दल, संयुक्त सोशालिस्ट पार्टी. का विलिनीकरण केलं यांनी? संयुक्त सोशालिस्ट पार्टीमध्ये त्यांनी विलिनीकरण केलेलं होतं. लक्षात आलं? कशासाठी? कारण त्यांना भारतीय लोकदलाची स्थापना करायची होती, म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचं संयुक्त सोशालिस्ट पार्टीमध्ये विलिनीकरण केलं. कशासाठी केलं मी तुम्हाला सांगितलं. त्यांना भारतीय लोकदल पक्षाची स्थापना करायची होती किंवा भारतीय लोकदलाची स्थापना करायची होती. आणि पुढच्या कालावधीमध्ये 1979 मध्ये लोकदल पक्षाची स्थापना केली. 1979 लोकदल पक्ष स्थापना. तर ह्या पण पक्ष लक्षात ठेवा. लोकदल पक्षाची स्थापना 1979 मध्ये. आपल्या देशामध्ये 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. त्यावेळी यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं संविधान आलं, तर ते पण लक्षात ठेवा. 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी यांना तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं. तुरुंगात. चौधरी चरण सिंह यांना. कोणकोणती राजकीय पदं भूषवली त्याचा आपण विचार करूयात. आता कोणकोणती? केंद्रीय गृहमंत्रीपद यांनी भूषवलेलं होतं केंद्रामध्ये. त्याच्यानंतर वित्तमंत्री म्हणून काम केलं होतं. मोरारजी देसाईंचं ज्यावेळी सरकार होतं, आपल्याला विचारतील तर कोणाच्या काळात? तर वित्तमंत्री. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते वित्तमंत्री सुद्धा होते. भारताचे तिसरे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले. भारताचे तिसरे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. भारताचे तिसरे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि भारताचे पंतप्रधान हे कधी बनले होते का? तर हो, भारताचे 5वे पंतप्रधान ते बनलेले होते. भारताचे 5वे पंतप्रधान. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं होतं. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं 1980 मध्ये. याशिवाय आणखी एका पार्टीची त्यांनी स्थापना केली होती. त्या पार्टीचं नाव होतं दलित मजदूर किसान पार्टी. दलित
मजदूर किसान पार्टी, या पार्टीची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली होती. पार्टी कधी स्थापन केली होती? दलित मजदूर किसान पार्टी 1984 मध्ये त्यांनी दलित मजदूर किसान पार्टीची स्थापना केलेली होती. दलित मजदूर किसान पार्टीची स्थापना 1984 मध्ये. तर अशा प्रकारे चौधरी चरण सिंह यांचं काम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण थोडीशी रिव्हिजन करूयात या चौथ्या व्यक्तिमत्वाची. नूरपूर उत्तर प्रदेश 1902 मध्ये जन्म, 23 डिसेंबर 1902 जन्म झाला. 23 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी असं म्हटलं जातं. मृत्यू 29 डिसेंबर 1987 नवी दिल्लीला एम एची आणि कायद्याची पदवी मेरठमधून घेतली. त्याच्यानंतर 1930 मध्ये मिठाच्या कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून 12 वर्ष त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. 12 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर सुद्धा त्यांचं राजकीय जीवन सुरू झालं होतं. छपरोली विधानसभा सदस्य 1937 मध्ये ते निवडून आले होते. तर भारतीय क्रांती दल या पक्षाची स्थापना 1967 मध्ये त्यांनी केली. पुढं भारतीय क्रांती दल हा पक्ष संयुक्त सोशालिस्ट पार्टीमध्ये समाविष्ट विलिनीकरण केला, कारण त्यांना लोकदल पक्षाची स्थापना करायची होती. पुढच्या कालावधीमध्ये 1979 मध्ये लोकदल पक्षाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आपल्याला दिसत आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री 67, 68 आणि 1970 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलं. त्याच्यानंतर 1975 मध्ये जी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं. कोणकोणती पदं भूषवलीत? केंद्रीय गृहमंत्रीपद, वित्त मंत्रीपद मोरारजी देसाईंच्या कालावधीमध्ये, भारताचे 3रे उपपंतप्रधान, भारताचे 5वे पंतप्रधान आणि काळजीभाऊ पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी 1979-80 मध्ये काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे त्यांचं व्यक्तिमत्व आपण अभ्यासलं, चौधरी चरण सिंह यांचं. आणि शेवटी आपण अभ्यासलं होतं दलित मजदूर किसान पार्टीची स्थापना त्यांनी 1984 मध्ये केलेली होती. आणि आता शेवटचं आणि 5वं व्यक्तिमत्व MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन यांच्याविषयी तुम्हाला मी नोट्समध्ये भरपूर माहिती पाठवली आहे. ती माहिती फक्त केली. MS स्वामीनाथनचा आत्ताचा एक प्रश्न आला होता, तो जसाच्या तसाच आपल्या नोट्समधून आला होता. मग त्या पण नोट्स तुम्हाला अगोदर मी पाठवल्या होत्या, तर त्याच नोट्समधील तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. नवीन काही विद्यार्थी असतील तर त्यांना त्या नोट्स पाठवल्या जातील. मग त्यांनी फक्त नंबर पाठवणं गरजेचं आहे, की नाव आणि नंबर. मग त्यांना त्याच्यामध्ये ॲड करून, आपल्या व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल, तर त्याच्यामध्ये ॲड करून सगळ्या नोट्स तुम्हाला पण मिळतील. तर MS स्वामीनाथन यांचा आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. पण सविस्तर माहिती तुम्हाला MS स्वामीनाथन यांचं निधन झाल्यानंतर आपण सविस्तर माहिती अभ्यासली होती. आता MS स्वामीनाथन पूर्ण नाव काय? मनकोंबू सांबा शिवन स्वामीनाथन. MS स्वामीनाथन. कदाचित पूर्ण नाव पण विचारतील. मग M म्हणजे काय? आपण या ठिकाणी म्हटलं मनकोंबू. S म्हणजे काय? S म्हणजे सांब शिवन. स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे. चला, पूर्ण नाव आपल्या लक्षात आलं. जन्म कुठं झाला होता? तामिळनाडूमध्ये कुंभकोणम या ठिकाणी जन्म झाला होता 1925 मध्ये. जन्म 1925 मध्ये कुंभकोणम तामिळनाडू. कुंभकोणम तामिळनाडू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. जन्म 1925 कुंभकोणम तामिळनाडू या ठिकाणी झाला होता. मृत्यू कुठे झाला? यांचा मृत्यू झाला होता चेन्नईला 2023 मध्ये. 28 मृत्यू म्हणूयात आपण. मृत्यू चेन्नई तामिळनाडू. चेन्नई तामिळनाडू. कधी झाला होता? 2023 मध्ये. मी तुम्हाला सांगितलं निधन झालेल्या व्यक्तींमध्ये
आपण सविस्तर माहिती पाहिली. 28 सप्टेंबर 2023. 28 सप्टेंबर 2023 मध्ये यांचा मृत्यू झाला. कोठे जन्म झाला, कोठे मृत्यू झाला हे आपण अभ्यासलं. MS स्वामीनाथन यांचा शिक्षण कोठे झालं होता याच्यावरती पण आत्ता एक प्रश्न आला होता. तर शिक्षणाविषयी सविस्तर माहिती त्या नोट्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहायची आहे. यात थोडक्यात आपण पाहूयात. केरळ विद्यापीठ महत्त्वाचं सांगतो फक्त. केरळ विद्यापीठ येथे पण यांचं शिक्षण झालेलं होतं. कोठे कोठे शिक्षण झालेलं होतं ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूयात. मद्रास विद्यापीठामध्ये पण शिक्षण झालेलं होतं. मद्रास विद्यापीठ आणि केम्ब्रिज विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ या ठिकाणी. तर या ठिकाणी BSc आणि केम्ब्रिज विद्यापीठाचा विचार केला तर PhD केम्ब्रिज विद्यापीठातून यांनी केलेली होती. PhD केम्ब्रिज विद्यापीठामधून यांनी केलेली होती. तशा प्रकारे MS स्वामीनाथन यांची सुरुवातीची माहिती. शिक्षण कोणकोणती पदं भूषवलीत त्याचा आता आपण विचार करूयात. पदे, भूषवलेली पदे. राज्यसभा सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवलं होतं. हेच वाक्य राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये पण आलं होतं. राज्यसभा सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवलेलं होतं. राज्यसभा सदस्य. कोणत्या कालावधीमध्ये हे पद भूषवलं होतं? 2007 ते 2013. 2007 ते 2013 या कालावधीमध्ये त्यांनी राज्यसभेचं सदस्यपद भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर आपलं भारतीय कृषी संशोधन परिषद जी होती त्या परिषदेचे महासंचालक सुद्धा होते. आपण म्हणूयात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणखी काय सांगता येईल आपल्याला? तर कृषी आणि पाटबंधारे मंत्रालय याचे मुख्य सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. मुख्य सचिव, कृषी आणि पाटबंधारे मंत्रालय यांचे मुख्य सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणखी काय काम केलेलं होतं त्याचा पण आपण विचार करूयात. ठीक आहे, आपण पुढच्या पेजवर घेऊयात. अजून कुठे कुठे त्यांनी काम केलेलं होतं त्याचा आपण विचार करूयात. आपण म्हटलं कृषी आणि पाटबंधारे मंत्रालयाचे सचिव, मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांनी महत्त्वाची पदं भूषवलेली. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे ते महासंचालक सुद्धा होते. आपण या ठिकाणी म्हणूया आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे महासंचालक. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पण पद त्यांनी भूषवलं. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. शिवाय अन्न आणि कृषी संघटना परिषद त्याचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. अन्न आणि कृषी संघटना परिषद, अन्न व कृषी संघटना परिषद या परिषदेचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आणखी महत्त्वाचं पद काय सांगता येईल का? हो, राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे
अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तशा प्रकारे हे थोडक्यात आपण माहिती पाहिली MS स्वामीनाथन यांची. आता MS स्वामीनाथन यांची आपण काही माहिती पाहिली, पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी काही त्यांनी पदं भूषवलेली होती, त्यांचाही आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये त्यांनी IUCN चे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आपल्याला जर विधानामध्ये विचारलं तर ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. IUCN चे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. आणखी काय सांगता येईल आंतरराष्ट्रीय पातळीवरचं, तर वर्ल्ड वाईड फंड ऑफ नेचर चे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. वर्ल्ड वाईड फंड ऑफ नेचर याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आंतरराष्ट्रीय पातळीवरती. तशा प्रकारे हे काही गोष्टी आहेत MS स्वामीनाथन यांच्याबद्दलच्या. शिवाय आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की एक प्रकल्प संयुक्त राष्ट्राचा उपासमारीवरचा होता, मिल्लेनियम प्रकल्प. उपासमारीवरचा संयुक्त राष्ट्राचा मिल्लेनियम प्रकल्प, त्याचं सहअध्यक्षपद यांनी भूषवलेलं होतं. हे पण लक्षामध्ये ठेवा. ते 2002-2005 ची गोष्ट आहे. पण असं जर विचारलं की उपासमारीवर संयुक्त राष्ट्रांच्या मिल्लेनियम प्रकल्पाचे ते सहअध्यक्ष होते, तर होते. आपण या ठिकाणी उल्लेख करायचा का? करूयात. शेवटचाच मुद्दा येतो, मग आपण या ठिकाणी विचार करू कशा संबंधीचे. उपासमारीवर संयुक्त राष्ट्राच्या कशाचे? संयुक्त राष्ट्राच्या मिलेनियम प्रकल्प. संयुक्त राष्ट्राचा मिलेनियम प्रकल्प याचे सह अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम भूषवलेलं होतं. याचे सह अध्यक्ष म्हणून त्यांनी काम भूषवलेलं होतं 2002-2005 या कालावधीमध्ये. थोडक्यात MS स्वामीनाथन यांची ही सगळी माहिती आपण या ठिकाणी चर्चा केली. थोडक्यात रिव्हिजन करूयात. MS स्वामीनाथन, मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन, जन्म 1925, कुंभकोणम, तामिळनाडूमध्ये. मृत्यू चेन्नई, तामिळनाडू, 28 सप्टेंबर 2023 मध्ये. केरळ विद्यापीठामधून BSc, मद्रास विद्यापीठामधून BSc, केम्ब्रिज विद्यापीठामधून PhD. आणखी काही विद्यापीठांशी ते संबंधित आहेत, त्या नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पद राज्यसभेचं सदस्य, हे पद त्यांनी 2007-2013 या कालावधीमध्ये भूषवलं. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून काम केलं. त्याच्यानंतर पाटबंधारे मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय काय पाहिलं, आंतरराष्ट्रीय या ठिकाणी कोणकोणती पद आहेत अजून. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचं महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अन्न व कृषी संघटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. IUCN चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वर्ल्ड वाईड फंड ऑफ नेचरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. आणि उपासमारीवर संयुक्त राष्ट्राच्या मिलेनियम प्रकल्पाचे सहअध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तशा प्रकारे भारतरत्न मिळालेली 5 व्यक्तिमत्व, त्या 5 व्यक्तिमत्वांची आपण सविस्तरपणे माहिती पाहिली. आणि भारतरत्न याच्यावरती आणखी काही प्रश्न तयार करून सुद्धा मी तुम्हाला पाठवेल. तर तेवढे प्रश्न आणि ही माहिती माहीत असली, भारतरत्नावरती कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सोडवता येणार आहे. हे लेक्चर थोडंसं मोठं झालं, पण सविस्तर माहिती आपण पाहिली की जेणेकरून कसाही प्रश्न याच्यावरती विचारला तर तो आपल्याला सोडवता येणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.